नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सोलार पंपासाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे आणि पहिली जी सोलार योजना राबवली जात होती कुसुम सोलार योजनेमधले अनेक शेतकऱ्यांचे अर्ज जे आहे ते महावितरणकडे ट्रान्सफर करण्यात आले। त्या शेतकऱ्यांना पेमेंट भरायचे ऑप्शन आले आणि त्यापैकी बरेचसे शेतकऱ्यांचे अर्ज ते आता पात्र झाल्यानंतर त्यांचे सोलार फिट देखील झालेले आहे का आणि ती योजना खूप चांगली देखील होती। परंतु आता सरकारने जे आहे ती आता नवीन योजना सुरू केलेली आहे, मागेल त्याला सोलार ही एक नवीन योजना सरकारने चालू केलेली आहे आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना काल जे आहे ते मागेल त्याला सोलार या योजनेअंतर्गत म्हणजे पेमेंट भरण्याचे मेसेज बरेच म्हणजे संपूर्ण जेवढ्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असतील त्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत। तुम्ही मेसेज जरी तुम्हाला नसेल आले तरी तुम्ही अर्ज केलेला असेल आणि तुम्ही महावितरणच्या वेबसाईटवरती गेले तर तिथे तुम्हाला पेमेंट भरण्याचा ऑप्शन हा आलेला आहे। परंतु आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की पेमेंट भरलं तर लगेच त्यांना सोलार मिळणार आहे का मागेल त्याला सोलार या योजनेअंतर्गत? तर असं नाही आहे। पहिले जसं कुसुम सोलार योजनेमध्ये काय होतं की अर्ज केल्यानंतर तुमच्या कागदपत्राची छाननी व्हायची, तुमचा अर्ज पात्र किंवा अपात्र असायचा, त्रुटी जर असलं काही तर अर्ज त्रुटीमध्ये जायचा आणि जर तुमचं ते सर्व कागदपत्र ओके झाल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन यायचं। पेमेंट भरल्यानंतर वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन यायचा, कंपनी निवडायचा आणि वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा सोलार पंप हा फिट करून मिळायचा। परंतु मागेल त्याला सोलार योजनेमध्ये तसं नाही आहे। मागेल त्याला सोलार योजनेमध्ये तुमच्याकडून आता तुम्हाला पेमेंट भरायचा ऑप्शन आलेला आहे। तुमच्याकडून आता पेमेंट भरून घेतल्या जाणार, त्यानंतर तुमचा अर्ज हा पूर्ण झाला म्हणून त्याला मान्यता मिळणार, म्हणजे तुमचा अर्ज सबमिट झाला म्हणून पेमेंट भरल्यानंतर। परंतु त्यानंतर जेव्हा तुम्ही पेमेंट भरणार त्यानंतर तुमच्या कागदपत्राची तपासणी होणार, तुमच्या अर्जाची पडताळणी होणार। त्यामध्ये जर तुमच्या कागदपत्रामध्ये काही त्रुटी असले किंवा तुमचे कागदपत्र व्यवस्थित नसले, तुमचं जर सामायिक क्षेत्र असलं त्याला तुम्ही एनओसी जोडेल नसलं किंवा तुमचं पाण्याचं क्षेत्र जर सामायिक असलं त्याला तुम्ही 200 रुपयाच्या स्टॅम्पवर एनओसी जोडलेली नसले तर ते अर्ज पुन्हा त्रुटीमध्ये पडणार। किंवा काही जर का तुमच्या सातबाऱ्यावरती पाण्याचा स्रोत विहीर बोरची नोंद नसली तर ते अर्ज परत त्रुटीमध्ये पडणार आणि अशा प्रकारे तुमचा अर्ज तुमची जी पेमेंट आहे ती पेमेंट तुमची अडकू शकते। तर जे मागेल त्याला सोलार आहे यामध्ये पेमेंट भरताना खूप काळजीपूर्वक पेमेंट भरा। जर तुमचे कागदपत्र सर्व व्यवस्थित असतील तरच त्यामध्ये पेमेंट भरा, कारण तुमचे कागदपत्राची नंतर पडताळणी होईल, अर्जाची तपासणी होईल, अर्जाची छाननी होईल। अर्ज पूर्ण त्याबरोबर असला तर तुमचं जे अर्जाचं जे आहे ते जॉईंट सर्वे होईल, स्थळ निरीक्षण होईल आणि ते स्थळ निरीक्षण झाल्यानंतर जे आहे ते तुमचा अर्ज हा मान्य होईल आणि ते अर्ज मान्य झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येईल। तर जी प्रक्रिया पहिले कुसुम सोलार योजनेमध्ये अगोदर व्हायची यामध्ये उलट झालेली आहे। पूर्ण पहिले पेमेंट भरून घेत आहे आणि बाकीची संपूर्ण प्रक्रिया ही नंतर होईल। अनेक शेतकऱ्यांना वाटत होते की पेमेंटचा मेसेज आला म्हणजे आपल्याला लगेच आता सोलार मिळणार, तर लगेच मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, या सर्व प्रक्रियेला 6 ते 8 महिन्याचा कालावधी लागू शकतो आणि त्यामध्ये तुमच्या कागदपत्र सर्व पूर्ण ओके असले तरच तुम्हाला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन हा येणार आहे। तर अशा प्रकारे काल अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होते की पेमेंटचा ऑप्शन आला, आता पुढे काय करायचं, लगेच सोलार मिळणार का? तर याबाबतचा हा एक महत्त्वाचा असा अपडेट होतं। यापुढे जे काही अपडेट वेळोवेळी मागेल त्याला सोलार या योजनेबाबतची येतील ते आपण आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहू। तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यावरती देखील तुम्ही मला मेसेज करू शकता। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।